नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, पोलीस भरतीची बरेचसे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते आणि तीच भरती ही तुमच्या डोळ्यासमोरून आली आणि आता तुमच्या डोळ्यासमोरून निघून पण गेली. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातले अपयश आले. अरे एक एक मार्काने अपयश आलं रे, 1 मार्क फक्त. काही काहींचा 2 मार्क, काही काहींचे 3 मार्क. ह्या 2-3 मार्काने बिचाऱ्यांचं स्वप्न उकलं. डोळ्यात पाणी येतं. का कशामुळं तर एक मिस्टेक झाली, एक मिस्टेक फक्त त्याच्यावरनं गेला. आणि जे आपण बघतोय की बऱ्याचशा ठिकाणी गुलाल उधळला जातो, बऱ्याचशा ठिकाणी डीजे लावला जातो. हे सगळं जे झाले त्यांना बरेचसे नातेवाईक भेटले. आपलं काय? आपलं काय? आपण जे अपयशी ठरलो हे आतमध्ये कोचला जातोय. हा एक मार्क, एक प्रश्न डोळ्यासमोर येतोय तो अजून पण डोळ्यासमोरून जात नाहीये. एखाद्याचा गोळा गेला नाही, 3 मार्कांनी विचार राहिला, अजून पण डोळ्यासमोर येतोय का मी प्रॅक्टिसमध्ये गोळा आउट ऑफ फेकला आणि भरतीच्या दिवशी माझ्याकडनं हा फक्त 12 मार्काचा पडला. हाच जर माझा 15 मार्काचा पडला असता तर आज कदाचित माझ्या अंगावर पण गुलाल पडला असता. बरोबर ना? ही परिस्थिती, ही वस्तुस्थिती. मला एका विद्यार्थ्याचा मेसेज आला मुंबई शहरला, म्हणे सर मुंबई शहरचा जो पेपर झाला त्या मुंबई शहरच्या पेपरमध्ये माझ्याकडे उड्डाण हा शब्द चुकलेला आहे. उड्डाण हा शब्द भाववाचक आहे, बरोबर ना? हा भाववाचक शब्द आहे. माझ्याकडनं काय झालं तर सामान्य ज्ञान झालेलं आहे आणि ते एका मार्कानं बिचाऱ्याचं 1 मिनिट जाऊ राहिलं, खाली येतोय आणि त्या 1 मार्कानं तो पोलीस होत नाहीये. किती वाईट वाटत असेल. तो कंटिन्यू हे मनाला आपल्याला ना खंत करतं आणि काही केल्यानं मन पण ऐकत नाहीये. कारण इंस्टाग्रामला तर असं वातावरण आहे म्हणजे की नुसतं कंटिन्यू हा झाला तो झाला हेच टाकते प्रत्येक जण. का तर वाढण्यासाठी मार्केटिंग वगैरे बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात. आपण त्याच्या एवढं खोलामध्ये जायची आपल्याला काही गरज नाही. कोणाच्या याच्याशी त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण माझं काय म्हणणं आहे की आपण 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क ह्या मार्कांनी आपलं जे मेरिट आहे ते हुकलंय. आपल्याला तयारी करायची, परत करायची तयारी. नाही मानायचं नाही, हार नाही मानायची. आता ह्या वेळेस मात्र आपलं टार्गेट असणार आहे ओपनचं टार्गेट ठेवायचं, आपल्याला ओपन मेरिट मारायचं. हे जर तुम्ही स्पिरिट ठेवत असाल तर तयारी करा. जर तुम्ही म्हणत असाल की नाही मला कास्टमधून पोलीस व्हायचं तर करू नका तयारी. एवढी स्पर्धा वाढली, भयानक स्पर्धा वाढली, भयानक स्पर्धा. 41 मेरिट लागलंय कास्टचं, ओपनचं 43 लागलंय. मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी एसटी कास्टचं मेरिट 41 लागलं, मुलींचं 39 लागलंय. कधी ऐकलंय का? कधी ऐकलं एवढं मेरिट लागतंय? ग्राउंडचं मेरिट एवढं लागतंय म्हणजे तुम्हाला ग्राउंडला किती तयारी करावी लागणार विचार करा. 41 प्लसच घ्यावं लागणार. ह्या वर्षी 41 आहे, पुढच्या वेळेस सांगता येत नाही, 43 पण लागू शकतं. ही वस्तुस्थिती. लागू शकतं, कोणाचंच ऐकू नका. झालंय, पुणे शहरला पण चांगलं मेरिट लागलंय ग्राउंडचं, बरोबर ना? मग आपल्याला जर आता लढायचं असेल, आपल्याला जर परत मैदानात उतरायचं असेल तर तुम्हाला तयारी करावी लागेल, ती ओपनची तयारी करावी लागेल. हे मेरिट तुमच्याकडनं होत असेल तर लढा. कारण परत पळणं सोपं नाही बाळांनो. परत पळायचं म्हणजे काही सोपं नाही. 1600 पळताना, 800 मीटर पळताना किती त्रास होतो हा जो विद्यार्थी पळतो त्यालाच माहिती. नाव ठेवणारे गेटच्या बाहेर असतात, ग्राउंडच्या बाहेर असतात. त्यांना काय लागतंय बोलायला का हा खूप दिवसापासून करतोय ना अजून झाला नाही. आपल्या मनावर काय जे आहे ना ते आपल्यालाच माहिती की काय त्रास होतो. मग त्यासाठी आत्तापासून तुम्ही प्रॅक्टिस करा बाळांनो. प्रॅक्टिस सोडू नका, पळायला चालू करा. पर्याय नाहीये. हळूहळू का होत नाही पण करा. जर तुम्हाला 1600 मीटरला जर कमी मार्क आले असेल तर तुम्ही 1600 करा. मुलींना 800 ला कमी आले असेल तर आजपासून 800च्या मागे लागा. 100 मीटर मुळे मेरिट गेला असेल तर 100 मीटरच्या मागे लागा. जर तुमचा गोळाफेक आहे, या गोळाफेक जर तुमचा 15चा जात नसेल तर कमीत कमी तुम्ही आतापासून या 15च्या मागे लागा गोळाफेकच्या. मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय, 1 वर्षापासून सांगतोय की तुम्हाला ग्राउंडला कमीत कमी 43 मार्क पाहिजे. 43-45 मार्क पाहिजे. जे पोलीस होण्यासाठी मुलगा असो मुलगी असो, सांगत आलोय तुम्हाला. आणि हे मार्क घेतले ना ह्या मुलांनी, पोलीस झालेत ना. मुंबईला 40 वाला पण बसला नाही, 40च्या पुढचे जे होते तेच पेपरला बसले आणि ते पोलीस पण झाले. मग तुम्हाला पण करावं लागेल. इथं 1600ला तुम्हाला 16-18चा पॅटर्न ठेवावा लागेल. 18 जरा इथं मुलींना पण 18 जरा. 100ला तुम्हाला 10-12चा पॅटर्न, मुंबई शहरला असेल तरी पण 10-12चा ठेवावा लागेल आणि गोळ्याला 15 म्हणजे 18. त्यानंतर आपण इथं 10 झाले 100चे आणि हे 15, 43चं ग्राउंड करावं लागेल. मुलगा असो नाहीतर मुलगी असो. इथं ज्या इव्हेंटमुळे तुम्ही घरी आज त्या इव्हेंटच्या मागे लागा ग्राउंडला. ओके, जीव तोडून मेहनत करा, यश भेटणार तुम्हाला.
100% भेटणार, पण त्यानुसार तुम्हाला तुमची अभ्यासाची पद्धत किंवा ग्राउंडची ज्या जोमाने तुम्ही ग्राउंड करणार आहे त्याच जोमाने तुम्ही पेपर पण केला पाहिजे, 100% केला पाहिजे. पेपरसाठी तुम्ही आता काय करायला पाहिजे, तर तुम्ही आता सिलेबस करायला पाहिजे पेपरला. बघा आता पहिले, आता ऑफ सीझन आहे, या ऑफ सीझन मध्ये तुम्ही सिलेबस करा, सिलेबस पूर्ण करा. आता काही लगेच तुम्हाला क्वेश्चन पेपरची गरज नाहीये. समजा तुमचं मराठी असेल, त्यानंतर गणित असेल, कोणत्या विषयामध्ये मार्क गेले, कोणता विषय तुमचा कमी पडला, तर त्याच्यावर तुम्ही कमांड आणली पाहिजे, बरोबर. मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि जी के. समजा मराठीचं तुम्ही वर्णमाला टॉपिक करताय, तर वर्णमाला टॉपिक केल्यानंतर त्यावरचे लगेच तुम्ही प्रश्न केले पाहिजे. गणिताचा तुम्ही कोणता पण एखादा समजा संख्या टॉपिक केला, तर संख्या टॉपिकला पेपरला विचारलेले प्रश्न पण सोडवले पाहिजे. बुद्धिमत्ताला एखादा तुमचा बेसिकचा एखादा प्रश्न असेल की समसंबंध वगैरे, तर समसंबंधावरचे पेपरला कसे प्रश्न आले हे पण तुम्ही केले पाहिजे. त्यानंतर जी केला तुमचा महाराष्ट्र असेल, तर महाराष्ट्राच्या भूगोलवर लगेच तुम्ही प्रश्न केले पाहिजे. ही तुमची अभ्यासाची पद्धत आत्तापासून करा, लगेच क्वेश्चन पेपरच्या मागे लागू नका. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जर माझ्यासोबत 1 वर्ष तयारी केली, कारण भरती यायला कोणी म्हणत असेल का लगेच भरती, तर लगेच नाही बाळांनो, लगेच होत नाही. आता जे झाले त्यांना तर ट्रेनिंगला जाऊ द्या, पीटीसी तर खाली असू द्या, पीटीसी म्हणजे ट्रेनिंग सेंटर, मग ते खाली झाल्याच्या नंतर पुढची भरती होईल का नाही, बरोबर ना. मग लगेच तर होणार नाही. कमीत कमी भरती येण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो, तो 1 वर्ष तुम्हाला लागणार आहे, म्हणजे पूर्ण. हा याच्या अगोदर पण येऊ शकते, पण आपण धरूया. तर माझ्यासोबत जर तयारी करत असाल तर 100% लेखीला फायदा होईल. आपण याच्यामध्ये सिलेबस पण कव्हर करू, टेस्ट सिरीज पण करणार आहे, आणि तुमचा लेखीचा पेपर माझं पर्सनली टार्गेट आहे का 90+ गेला पाहिजे, 90+ गेलाच पाहिजे. यामध्ये मी काय करणार आहे, ते महाराष्ट्राच्या भूगोलचे PYQ वगैरे पण घेणार आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर काय हरकत नाही, मी युट्यूबला फ्री घेणार आहे, पण तुमचं हे टॉपिकचे कन्सेप्ट क्लिअर होणं पण फार गरजेचं आहे, ठीक आहे ना. मग आत्तापासून करा, तरच पेपरचे मार्क वाढतील. तुम्हाला जर असं वाटत असेल की जाऊ दे आता आराम करतो आणि मग नंतर ऍड आल्याच्या नंतर मी घेतो, असं नाही होणार. 4 तास तरी लॅबला जाऊन बसा, 5 तास तरी जाऊन बसा, सवय तोडू नका. तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे, आत्ताच दिवस पटपट निघून जाता, समजत सुद्धा नाही आपल्याला, ठीक आहे ना. मग ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, 8329603029 हा माझा नंबर आहे. तुम्ही याला मला कॉल किंवा मेसेज करू शकता. 1 वर्ष कालावधी असणारी आपली बॅच आहे, ती बॅच जॉईन केली तर तुम्हाला फायदा होणार आहे. मी तुम्हाला 100% सांगतो की तुमच्या लेखीमध्ये मार्क वाढतील, ठीक आहे. त्या बॅचचं नाव आहे आपलं वर्दी बॅच आहे. वर्दी बॅच 1 वर्ष कालावधी आहे, याची किंमत पण तुम्हाला कमीच आहे, जास्त काही नाही. 1 वर्षाच्या मानाने ज्यांना बॅच घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा, ओके. आपला ॲप आहे, ॲपची लिंक पण देतो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पोलीस भरती फोल्डरमध्ये आपली बॅच आहे वर्दी बॅच, ठीक आहे ना. आत्तापासून करा अभ्यास, भरपूर परीक्षा येणार आहे. आरोग्य, वनरक्षक आहे, त्यानंतरच्या तुमचे एक्साईजच्या जाहिराती येणार आहे, आणि घरी बसून तर काय होणार नाही, करावं तर लागणार आहे, बरोबर ना. कारण आपण जे आहे ते तुमच्यासोबत कोण आहे, तुमच्या आई वडील तुमचे गुरु, हे तिघच असणार आहे. बाकी कोणी आहे का, अजिबात नाही, कोणीच नाही राहणार आहे, म्हणून सांगतोय, ठीक आहे. आजचं लेक्चर एवढंच होतं की न हारता न थांबता परत उभं राहायचंय, परत लढाई सुरू करायची. तुम्हाला काही अडचण आली, माझा नंबर आहे, तुम्ही मला कधी पण फोन किंवा मेसेज तुम्ही करू शकता, ठीक आहे. चला आजचं लेक्चर किंवा आजचा व्हिडिओ इथंच थांबवतोय. लवकरच आपण नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. धन्यवाद.